तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात काम करता सर. तुमच्याकडे ऑनलाईन एज्युकेशन असल्यामुळे वेगवेगळ्या भाषेतली मुलं तुमच्याशी संलग्न असतात. तुम्ही स्वतः परदेशात जॅपनीज, जर्मन, US अशा सगळ्या लोकांशी वेगविविध भाषांची, मराठी भाषेचं स्थान तुम्हाला त्यामध्ये काय दिसतं, किंवा तुम्हाला कधी मराठी भाषिक असल्यामुळे संवाद साधताना काही अडचण निर्माण झाली का? मी बरेचदा हे बघितलं आहे. आय एम सॉरी बट हॉनेस्टली की आपल्याला मराठीमध्ये बोलताना जरा थोडं संकोच वाटतो, किंवा असं वाटतं की बाबा मी अशिक्षित आहे की काय मराठीमध्ये बोलतो आहे. म्हणजे हे चुकीचं आहे. मी फ्रान्समध्ये असताना बघितलं, ते फ्रेंचमध्ये बोलतात. त्यांना इंग्लिश येत असताना पण ते फ्रेंचमध्ये बोलतात. आणि तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो. मी मीटिंगमध्ये बसलो होतो मी लंडनमध्ये, पण ती मीटिंग फ्रेंच कंपनीबरोबर होती आणि त्यांचा ट्रान्सलेटर बाजूला बसला होता. तर ही वॉज ट्रान्सलेटिंग इन इंग्लिश. तर मला वाटलं तर फ्रेंच लोकांना इंग्लिश येत नसेल किंवा कमी येत असेल, थोडं मोडतोड येत असेल. तर तो ट्रान्सलेट करत होता आणि आमचा डिस्कशन झालं. 1-1.5 तास मीटिंग चालली होती आणि तेवढ्यात त्या फ्रेंच जेंटलमॅनचा एक मित्र आला आणि हे उठून लगेच त्या मित्राला, हे जॉन, हाऊ आर यू, व्हॉट आर यू डुईंग मॅन. आणि मला कळलं की ह्यांना इंग्लिश येत आहे, अगदी चांगलं इंग्लिश येत आहे, राईट. मग ह्याने ट्रान्सलेटर का ठेवला? मग त्यांना सांगायला संकोच नाही वाटला की बाबा मी फ्रेंच आहे आणि मी फ्रेंच माझं चांगलं आहे, इंग्लिश थोडं. तर मी रशियामध्ये गेलो, ते स्पीक इन रशियन. जपानमध्ये गेलो, ते स्पीक इन जॅपनीज. आता हल्ली थोडं जपानमध्ये, रशियामध्ये इंग्लिश थोडं वाढायला लागले. पण आय एम टॉकिंग वे बॅक इन 2006-2007 when I was in Japan. They would talk in Japanese. त्यांना काही वाटत नाही. तर आपल्याला मराठीमध्ये बोलणं, मराठीमध्ये गप्पा मारण्यात काही संकोच वाटायची गरज नाही आहे. इंग्लिश येत असलं तरी नॉट नेसेसरी वी शुड स्पीक इन इंग्लिश. मराठी माणसाच्या मराठीमध्ये बोललं पाहिजे, आपली मातृभाषा आहे. आता माझं मराठी थोडं कच्चं आहे, पण आय डोंट फील शाय, आय टॉक. जसं आपण तुम्ही चेन्नईला गेला तर तुम्ही ते तमिळमध्ये बोलणार, ते पहिलं तमिळ तरी इथून सुरुवात होते, राईट. तर म्हणून आपल्याला मराठी भाषेचं प्रेम असलं पाहिजे. मराठी भाषा फार सुंदर भाषा आहे आणि मराठीचे जे आपले पोवाडे आहेत किंवा आपले जे काय ते तुकाराम अभंग आहेत अतिशय चांगले आहेत. बेसिकली भाषा ही कम्युनिकेशनसाठी असते, एक्सप्रेशन करण्यासाठी असते. तर त्यामुळे आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपण मराठी बोलायला संकोच नाही केला पाहिजे. आणि दॅट इज व्हॉट वी आर ऑलरेडी. तर आणि वी शुड बी प्राऊड ऑफ आवर मदर टंग. आपण एडटेक या क्षेत्रात काम करता, ऑनलाईन आपण शिक्षण प्रदान करता. तुमच्या संस्थेशी निगडीत अनेक भाषेतील विद्यार्थी असतात आणि आपल्याकडे आता आपण ऐकतो की हिंदी ही भाषा आपल्या पहिलीपासून महाराष्ट्रात शिकवली जाणार आहे. तुम्हाला खरंच वाटतं का सर की मराठी भाषा खतरे में आहे? आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे मराठी आपण बोलणारच घरी. ॲट द सेम टाईम नॅशनली आपण कुठे गेलो भारतामध्ये तर तिथं आपल्याला हिंदीची गरज लागणार. तर त्यामुळे नॅशनल लँग्वेज असल्यामुळे ते दोन्ही पण आपल्याला लर्निंगमध्ये आणलं पाहिजे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, आता हे जे ऑनलाईन एज्युकेशन आता फार जोर पकडते, ह्याला महत्त्व हे आपण पॉईंट्स घेतले का बघितले पाहिजेत की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 2020मध्ये जी आली त्यामध्ये त्यांनी ऑनलाईन डिग्री, डिप्लोमा आणि कन्व्हेन्शन म्हणजे फुल टाईम क्लासरूममध्ये शिकतो आपण ते ॲट पार आणलं आहे. म्हणजे पूर्वी लोकांना असं वाटायचं की ऑनलाईन मी जर काही शिकलो, MBA केलं किंवा BCom केलं तर मग मला कंपनीमध्ये नोकरी मिळेल का? तर आता तो वाद निघून गेला आहे, कारण गव्हर्नमेंटने त्याला ॲट पार केलं आहे, म्हणजे इक्विव्हॅलन्स दिलं आहे. त्यामुळे आता तुम्ही ते ऑनलाईन करू शकता. आणि ऑनलाईनमध्ये दुसरं काय झालं आहे की IIT, IIMs किंवा मोठ्या युनिव्हर्सिटीज म्हणा, सिम्बायोसिस म्हणा किंवा DY पाटील म्हणा किंवा कुठल्याही चांगल्या युनिव्हर्सिटी, अमृता म्हणा किंवा अमेठी म्हणा, मणिपाल म्हणा, ह्या चांगल्या युनिव्हर्सिटीचे प्रोग्राम्स नॅशनली म्हणजे अक्रॉस भारतभर मुलं ॲडमिशन घेत आहेत आणि त्यांना त्यातून फॅकल्टी चांगली मिळत आहेत. बेस्ट ऑफ द बेस्ट फॅकल्टी मुलांना, विद्यार्थ्यांना शिकवतात. आणि ऑनलाईनमध्ये मॅक्झिमम लोक हे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत की ज्यांना वेळेचा अभाव आहे किंवा त्यांना लेक्चरला फुल टाईममध्ये येऊ शकत नाही, त्यांना शनिवार रविवारी फक्त शिकायचं आहे किंवा सुट्टीच्या दिवशी त्यांना शिकायचं आहे किंवा त्यांना रात्रीच लेक्चर अटेंड करायला मिळतात. तर त्यांच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे होऊ शकतात. त्यांना ऑनलाईनमध्ये बेस्ट पार्ट काय झालं आहे सर, रेकॉर्डेड लेक्चर असतात आणि लाईव्ह लेक्चर पण असतात. जर तुम्ही लाईव्ह लेक्चर अटेंड करू शकला नाही का तुमच्या ऑफिस टायमिंगमुळे वगैरे, तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता. आणि ते तुम्ही रेकॉर्ड लेक्चर किती वेळा बघू शकता, 5 वेळा, 6 वेळा, 10 वेळा. त्यामुळे जर एक जरी 9वी 10वीचे विद्यार्थी असतील ज्यांना काय ऑनलाईन कोचिंग असतं,
त्यांना जर त्या प्रत्येक एकदा ऐकून लेक्चर समजलं नाही, दुसऱ्यांदा समजलं नाही, तिसऱ्यांदा समजलं, त्या 4-5 वेळा करू शकता. दुसरी गोष्ट फायद्याची कशी आहे की माझी परीक्षा उद्या आहे, आज मला तो पर्टिक्युलर टॉपिक अभ्यास करायचा आहे. आता मी काय शाळेच्या टीचरला बोलू शकत नाही किंवा ट्युशन टीचरला बोलू शकत नाही, तर हे ऑनलाईन लेक्चर, रेकॉर्ड लेक्चर असतात, ते मी अभ्यास करू शकतो. आणि ऑनलाईनच्या प्रोग्राममध्ये काय टीचर ऑनलाईन अवेलेबल असतात, तुम्हाला चॅट करून करू शकता किंवा झूम कॉल करून तुम्ही करू शकता. त्यामुळे ऑनलाईनचा ॲक्सेप्टन्स वाढतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारत सरकारने म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज अनाऊन्स्ड की जो ग्रॉस एनरोलमेंट रेशो ऑफ हायर एज्युकेशन शुड बी अराउंड विच दे शुड अचीव 50% बाय 2030. 2030पर्यंत हायर एज्युकेशनचा GR त्यांना 50% अचीव करायचा आहे. सो सध्या 28-29% आहे. त्यामुळे परत ऑनलाईनच्या हायर एज्युकेशनला पुश मिळालं आहे. आणि सध्या ते टीचर क्लासरूममध्ये शिकवायचे, त्यांना थोडं ट्रेन करायला वेळ लागला होता ऑनलाईनला येण्यासाठी, पण आता ते ऑनलाईनमध्ये एक्सपर्ट झालेत. त्यामुळे त्या अवेलेबिलिटी ऑफ टीचर्स वाढली. तसं तुम्ही बघायला गेला तर IITमध्ये आणि IIMsमध्ये पण टीचरची भरपूर कमतरता आहे. रिक्वायरमेंट ऑफ टीचर इज ह्यूज, पण कमतरता आहे. पण ऑनलाईनमध्ये कसं होतं, एक शिक्षक 500 मुलांना शिकवू शकतो, 1000 मुलांना शिकवू शकतो. त्यामुळे ती कमतरता थोडी भरून निघते. म्हणजे ॲज दे कॅन हॅव मोर स्टुडंट्स, स्टील दे आर एबल टू डू इट. सर, महत्त्वाचा एक प्रश्न असा विचारायचा होता की मराठी शिक्षण हे ऑनलाईन करता येऊ शकतं का, आणि जर करायचं झालं तर त्यासाठी काय काय करावं लागेल? कुठल्याही मीडियमच्या शाळा आहेत, प्रत्येक शाळांना आता इनोव्हेशन आणि अपग्रेडेशन केलंच पाहिजे. मराठी मीडियम शाळांना पण आपण काय केलं पाहिजे, पहिल्यांदा शिक्षकांना शिक्षण म्हणजे ट्रेन द ट्रेनर किंवा ट्रेन द टीचर. कारण ऑनलाईनसाठी जे शिकवण्याची पद्धत आहे थोडीशी वेगळी आहे. म्हणजे त्यांना कॅमेरा फेस करायला लागतो. वर्गामध्ये खरं असं 60 विद्यार्थी समोर आहेत आणि शिक्षक इथून फिरतो आणि तो शिकवत असतो. पण ऑनलाईनमध्ये त्याला असं समोर बसायचं आहे, कॅमेराला फेस करायचं आहे, तर थोडं इनिशियली 1-2 महिन्याचं ट्रेनिंग लागतं. पण ते ट्रेनिंग झाल्यानंतर मग हे फार अगदी इझी मोड आहे, थोडं डिफिकल्ट काही मोड नाही आहे. आणि त्यामुळे दुसरं कसं असतं, तर जास्ती विद्यार्थी असतील, 1000 विद्यार्थी असतील, तर एक असिस्टंट प्रोफेसर असतो, जो क्वेश्चन्स डाऊट घेत असतो, जे चॅटमध्ये क्वेश्चन ते घेत असतो. आणि ते जे समजा एका मुलाने विचारलं की न्यूटन्स लॉ मला एक्सप्लेन करा, एकाने सांगितलं न्यूटन्स फर्स्ट लॉमध्ये मला उदाहरण द्या, तर तो जो असिस्टंट प्रोफेसर असतो तो सगळे प्रश्न एकत्रित करून डुप्लिकेशन काढून टाकतो. आणि मग जो प्रोफेसर असतो तो आन्सर देतो. त्यामुळे त्यांना फार ती मदत होते. आणि इम्प्रूव्हमेंट आणण्यासाठी शाळांना ऑडिओ, व्हिडिओ, व्हिज्युअल्स वापरायला लागणार आहेत, टूल्स वापरायला लागणार, तो ऑडिओ व्हिडिओ टूल्स वापरायला लागणार आहेत. आता शाळेकडे पैसे थोडे असतील तर स्मार्ट बोर्ड वापरला तर आणखीन चांगलं आहे, आणखीन इफेक्टिव्ह आहे. नसतील स्मार्ट बोर्ड तर फॉर एक्झाम्पल TV सेट्सवरती पण हल्ली वापरू शकतात, किंवा तुम्ही LCD प्रोजेक्टर वापरू शकता. ते कमी खर्चामध्ये येतं. मला वाटतं 10-12 हजारमध्ये तुम्हाला LCD प्रोजेक्टर इफेक्टिव्ह चांगला येतो. हल्ली TV सेट पण एक 10-12 हजारमध्ये येतो बऱ्यापैकी. तर तिथे ते ॲक्च्युली की एखादा शिक्षकाला जे जाऊन ते हार्ट ड्रॉ करायचं आहे, जे पूर्वीच्या काळीचे लोक करायचे, रेड चॉक यूज केला, ग्रीन चॉक, येलो चॉक, ब्ल्यू चॉक यूजचं. आता ह्यात तुम्हाला पिक्चर आल्यामुळे एका मूवीसारखं, आणि ते जसं ते मूवीसारखं आपण बघतो ते लर्निंग एकदम स्ट्रॉंग होतं. जसं आपण म्हणतो की विथ ओनली ऑडिओ लर्निंग इज X%, विथ ऑडिओ अँड व्हिडिओ द लर्निंग इज X+Y%, विथ लर्निंग विथ एक्सपेरिमेंटिंग, जसं आपण केमिकल लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करतो, लर्निंग इज X+Y+Z%. तर तसं या इनोव्हेशन्समुळे लर्निंग हॅज बिकम इंटरेस्टिंग, आणि मुलांना त्यातून त्या स्टोरी टेलिंगमुळे आणखीन इझी समजायला आलं आहे. आणि रिअल लाईफ बिझनेस एक्झाम्पल्समुळे इन मॅनेजमेंट एज्युकेशनमध्ये पण ह्याचा फार चांगल्या प्रमाणात इफेक्ट जाणवतो आहे, आणि लर्निंग फार इफेक्टिव्ह झालं आहे. बरोबर आहे सर तुमचं. ऐकल्याने माणूस 40% शिकतो, पाहिल्याने माणूस 60% शिकतो, पण ऐकणे, पाहणे आणि प्रत्यक्षात कृती करणे याच्यामुळे माणूस 100% शिकतो, असं तज्ज्ञांनी सांगून ठेवलेलं आहे. मंडळी, सर अतिशय विविध स्तरांवर काम करत असतात. म्हणजे सरांचे वर्तमानपत्रांमध्ये लेख येत असतात. सर एकाच वेळेला त्याच वेळेला आपल्या विद्यार्थ्यांनाही शिकवत असतात, त्याच वेळेला आपल्या कंपनीचं मार्केटिंग होईल अधिकाधिक आणि व्यवसाय वाढेल. पण त्याबरोबरच हे शिक्षण अगदी खालच्या स्तरापर्यंत आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत
कसं पोहोचेल याच्यासाठी देखील सर नेहमी प्रयत्न करत असतात. सर, आपल्याला ह्या संपूर्ण प्रवासामध्ये कुणाकुणाची साथ असते, सोबत असते आणि कशा पद्धतीने असते? माझ्या ह्या सक्सेसफुल जर्नीमध्ये सगळ्या लोकांचा सपोर्ट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या फॅमिली मेंबर्सचा सपोर्ट आहे, माझ्या स्टाफ मेंबर्सचा लायन्स शेअर आहे, ज्यांनी एवढी वर्ष मला सपोर्ट केलं आहे आणि ऑर्गनायझेशन बिल्ड करण्यामध्ये मला मदत केली. तर अशा माझ्या गुरूंचा मला सपोर्ट आहे. भले मी त्यांना रोज भेटत नसलो तरी पण त्यांचं ते शिकवण मला आहे, जे मला गायडन्स त्यांनी दिलं होतं, तर मी त्यात बरंचसं शिकलो आहे. त्यामुळे मी ह्या सगळ्यांचा आभारी आहे. आणि वी शुड नेवर फॉरगेट आवर टीचर्स, हे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं मित्रांना. ओके. सर, आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येऊया. आपण बोलता बोलता मराठी भाषेबद्दल, मराठी शाळाबद्दल, मराठी शिक्षणाबद्दल बऱ्याच गोष्टी चर्चेला. पण एक सामान्य माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं की मराठी जपावी, टिकावी म्हणून शासनाने आणि समाजाने काय केलं पाहिजे? बेसिकली ह्याच्यामध्ये ह्या गोष्टींमध्ये की मराठी शाळांबद्दल आपण बोलायचा प्रयत्न केलात तर सगळ्यांचं हे कॉन्ट्रिब्युशन पाहिजे. आपण फक्त शासनाला जबाबदार म्हणून चालणार नाही. आपण स्वतः मराठी वाचलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे, मराठीमध्ये कथाकथन केलं पाहिजे आणि सर्वांना कसं मराठी आणखीन चांगलं वाटेल ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नुसतं गव्हर्नमेंटला फक्त ब्लेम करून चालणार नाही, आपल्या सगळ्यांनाच पुढे यावं लागेल आणि मराठी शाळांना पण सपोर्ट केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल इनोव्हेशन, स्मार्ट बोर्ड द्या, ऑडिओ व्हिडिओ टूल्स द्या, राईट, अशा सगळ्या गोष्टी आपण केल्यात. स्टोरी टेलिंगनी शिकवा आणि मराठी आपली मातृभाषा आहे तर आपल्याला त्याचा ती जपलीच पाहिजे आपल्याला. तर बेसिकली कसं होतं की पूर्वी तुमचं 12वी झाल्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगला किंवा मेडिसिनला गेलात तर ते एज्युकेशन फक्त इंग्लिशमध्ये होतं. आता हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020मध्ये गव्हर्नमेंटने ते प्रोव्हिजन केले की लेट अस गिव्ह द हायर एज्युकेशन, म्हणजे उच्च शिक्षण आहे ते तुम्ही व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये म्हणजे तुमच्या हिंदीमध्ये, मराठीमध्ये किंवा मातृभाषेमध्ये द्या. त्यामुळे आता इंजिनिअरिंग ते अवेलेबल होणार आहे मराठीमध्ये, मेडिसिन अवेलेबल होईल मराठीमध्ये शिक्षण. त्यामुळे तुम्हाला तो पालकांना प्रॉब्लेम राहणार नाही की माझ्या मुलाने इंग्लिश मिडियमला गेलं तरच त्याला पुढे शिकता येईल. आणि ह्याच्यामुळे ह्या चेंजमुळे, ह्या प्रोग्रेसिव्ह थिंकिंगमुळे जे बरेचसे विद्यार्थी डिप्राईव्ह झाले होते, ज्यांना उच्च शिक्षण घेता येत नव्हतं कारण त्यांना इंग्लिश येत नव्हतं, आता तो भाग निघून जाणार आहे. त्यामुळे आता जास्ती डॉक्टर्स येतील, जास्ती इंजिनियर्स होतील आणि ही जे प्रोग्रेसिव्ह स्टेप गव्हर्नमेंटने घेतले ते अतिशय सुरेख आहे. तर बेसिकली आपलं असं सेमी इंग्लिश होतं मराठी मिडियमसाठी की 8वी नंतर मॅथ्स अँड सायन्स इंग्लिशमध्ये. ते का केलं होतं कारण मग पुढच्या शिक्षणासाठी त्यांना ते सोपं पडावं. पण आता जर इंजिनिअरिंग आणि मेडिसिन जर येणार असेल मराठीमध्येच तर त्याची पण गरज नाही आहे. पण आपली मानसिक तयारी असली पाहिजे की मी मराठीमध्ये शिकलो तर त्यांना काही कमीपणा नाही आहे, उलटं माझ्या मुलांना आपल्या मातृभाषेत शिकताना इझी पडेल आणि चांगलं शिक्षण होईल. सर, मुलाखतीचा शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्हाला एवढं सगळं आयुष्यात केल्यानंतर अजून काय करायचं तुमचं शिल्लक आहे की तुमच्या मनात काय करायचं याच्या पुढे तू वाटचाली संदर्भात काय आराखडे आहेत? बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत पण त्याला प्रत्येकाला एक टायमिंग ठरवून ठेवलेलं आहे की पुढच्या 3 वर्षानंतर काय, 5-6 वर्षानंतर काय. तर असे बरेचसे प्रोजेक्ट्स डोक्यामध्ये आहेत. आता जारोला ह्या पॉईंटपर्यंत आणलं आहे, आणखीन पुढे 4-5 वर्षांमध्ये फार वरती जंप घ्यायचे, प्रोग्रेसिव्ह जंप घ्यायचे. आणि सांगायला एक अभिमान वाटतो की ह्या हायर एज्युकेशन अपस्किलिंग मार्केटमध्ये आम्ही ओल्डेस्ट आहोत, इनिशिएटर आहोत, पर्यंत प्रॉफिट मेकिंग आहोत, स्टँड अलोन बॅलन्स शीट राईट फ्रॉम द फर्स्ट इयर. कारण आम्ही कधी व्हॅल्युएशनकडे बघितलं नाही, आम्ही व्हॅल्यू क्रिएशनकडे बघितलं. अजून बऱ्याचशा गोष्टी करायच्या बाकी आहेत तर इट विल बी डन फेज वाईज, आपण करू ते. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तहान अब बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, सारा आसमां अब बाकी है. मंडळी, सरांशी आपण गेले अर्धा-पाऊण तास गप्पा मारल्या, चर्चा केली. मला खात्री आहे की तुम्हाला देखील यातनं बरेच काही शिकायला मिळालेलं आहे आणि
मला त्यातनं फार महत्त्वाचा एक धडा मिळाला आज. सर, नव्या युगाचं गाणं आपल्याला गाता यायला पाहिजे हा संदेश सरांनी नकळतपणे आपल्याला दिलेला आहे. मराठी भाषा अतिशय म्हणजे अधिकाधिक ग्लोबल कशी करता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. ते टिकवणं, तिचं संवर्धन करणं आणि ती पुढे नेणं, तिला संपर्क भाषा, ज्ञानभाषा करणं यासाठी सामान्य नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचं देखील कर्तव्य आहे. सर, आपण आलात, आज आमच्याशी छान गप्पा मारल्यात. झेंडा मराठी या यूट्यूब चॅनलच्या वतीने आम्ही आपले अतिशय ऋणी आहोत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.